पौष महिन्यातील आणि नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत। तर ही दरवर्षी 14 जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आणि दर 3 वर्षांनी मकर संक्रांत ही 15 तारखेला येते। आपल्याकडे 3 दिवस हा सण साजरा केला जातो। म्हणजेच यावर्षी 13 तारखेला भोगी आलेली आहे, 14 तारखेला मकर संक्रांत आणि 15 तारखेला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे। संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे याचा अर्थ घेतला जातो। मकर संक्रांतीचं महत्त्व काय किंवा मकर संक्रांतीची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा मग मकर संक्रांत का साजरी केली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांतीची माहिती घेणार आहोत। तर मकर संक्रांतीची नेमकी पौराणिक कथा काय आहे? मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात। मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकासुराच्या म्हणजे संकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व लोकांना सुखी केले होते। त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता, म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले। दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्याची मस्तक मंदर पर्वतावरती पुरले होते। राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली, म्हणूनच आपण हा आनंदाचा किंवा मग मकर संक्रांतीचा दिवस तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून साजरा केला जातो। एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे। मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून या दिवशी मकर राशीत प्रवेश करतात। मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे, म्हणूनच मकर राशीमध्ये प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला म्हणजेच शनिदेवाला भेटायला जातात असं सुद्धा म्हटलं जातं। तर मकर संक्रांतीच्या अनेक दंतकथा आहेत, पण हे जी मकर संक्रांत आहे त्या दिवशी काय काय पवित्र स्नान केलं जातं, दान केलं जातं किंवा याची महत्त्व काय? मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग अगदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे। सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य फक्त एक दिवस मकर संक्रांतीच्या दिवशी एक वेळा स्नान केलं तरी आपण गंगा सागरामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। अश्वमेध यज्ञ किंवा वाजपेय यज्ञ करण्यासारखे महान पुण्य आपल्या पदरी पडते, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची सुद्धा एक कथा सांगितली जाते। सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला। इंद्रदेवानी त्या घोड्याला कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधून ठेवले होते। सगर राजाने 60,000 पुत्र युद्धांसाठी कपिल मुनीच्या आश्रमामध्ये घेऊन गेले आणि त्यांना अपशब्द सुद्धा बोलले गेले। कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले। तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांचा उद्धाराचा मार्ग विचारला। तेव्हा कपिल मुनीने त्याला सांगितलं की गंगेला पृथ्वीवर आणावं लागेल। अंशुमनाने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण सुद्धा दिले। आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला। हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनाचा नातू होता। भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वी तलावरती आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने संपूर्ण पृथ्वीवरती हाहाकार माजला। तेव्हा भगीरथाने भगवान शंकराची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवाच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवरती प्रवाहित होईल। त्यामुळे गंगा ही शिवशंकराच्या जटेमध्ये प्रवाहित झाली। महादेवाने भगीरथाच्या
कठोर तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन त्यांना इच्छित असे वरदान मागण्यास सांगितले. त्यानंतर गंगा महादेवाच्या केसामध्ये लीन होऊन पृथ्वीवरती वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखविला आणि गंगा कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गेली. तेव्हा त्यांचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचविले आणि त्यांना मोक्ष प्रदान झाला. त्यानंतर गंगा समुद्रामध्ये मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमामध्ये पोहोचली होती तो दिवस होता मकर संक्रांतीचा. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाची किंवा संपूर्ण गंगासागरामध्ये जे आपण 4 बार गंगासागरामध्ये स्नान केल्यामुळे मानवाला मोक्ष प्रदान होते, तर ते मोक्ष मकर संक्रांतीच्या 1 दिवस स्नान करण्याने प्रदान होते. म्हणूनच आपल्या संपूर्ण पापाचा नाश करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष असं महत्व आहे. तर सूर्याचे उत्तरायण हे सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवसापासून सुरू होते. प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते, म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असतो. म्हणजे सूर्य पुढे पुढे सरकत असतो. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत असते. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि रात्र हळूहळू छोटी होऊ लागते. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. म्हणजे प्रत्येक वर्षी तो फक्त 14 तारखेला येतो आणि लीप इयर म्हणजेच दर 3 वर्षांनी हा फक्त 1 दिवस पुढे म्हणजेच 15 तारखेला येतो. याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो. बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असतात, त्यामुळे त्यांची प्रत्येक वर्षी तारीख बदललेली असते. पण मकर संक्रांतीची तारीख कधीही बदलत नाही. तर ही मकर संक्रांत साजरी करण्यामागे नात्यामधील गोडवा वाढवणारी किंवा प्रत्येकाच्या चुका माफ करून एकमेकांना सुख समृद्धी आनंद लाभो म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त एक श्लोक सुद्धा म्हटलेला आहे. भास्करस्य यथा तेजो मकरस्य वर्धते तथैव भवता तेजो वर्धतामिति कामये. मकर संक्रांती पर्वणः सर्वेभ्यः शुभाशया. म्हणजे ज्याप्रमाणे मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्याचे तेज वाढते, त्याचप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती कीर्ती आरोग्य धन तेज वाढवणारी ठरो असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाला विशेष असे महत्व आहे. त्याच पद्धतीने सवाशीण स्त्रिया मकर संक्रांतीचा सण सौभाग्याचं लेणं किंवा सौभाग्य वर्धनासाठी हा सण साजरा करतात. तर एकमेकीला हळदी कुंकू किंवा वाणाच्या वस्तू देऊन हा सण साजरा केला जातो. त्यात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभावी आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणूनच सुगड पूजन करून एकमेकींना हळदी कुंकू दिलं जातं आणि वाणाची वस्तू सुद्धा दिली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या पद्धतीने स्नानाला महत्व आहे त्याच पद्धतीने दानाला सुद्धा महत्व आहे. तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नदान देऊ शकता, वस्त्रदान देऊ शकता किंवा तिळदान किंवा कुठलीही भांडी दान देऊ शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला ज्या जमेल त्या वस्तू म्हणजेच भूमी गाय किंवा मग वस्त्रदान किंवा मग तुम्हाला जमेल त्या यथायोग्य दान जर केलं तर 1000 पटीने या दानाचं पुण्य तुम्हाला या दिवशी मिळतं. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी सत्पात्री दान जरूर केलं जातं. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण पितरांचं तर्पण केलं तर पितरांना या दिवशी जरूर मोक्ष मिळतो. म्हणून पितराचं तर्पण करण्यासाठी सुद्धा मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ मानला जातो.
तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.